पालघर शहरात प्रवेश करताना नेहमीच निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर आता मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या रुंदीकरणासाठी तब्बल 75 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून नगर परिषदेच्या वतीने या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. मनोरकडून पालघर, माहीम आणि परिसरातील गावांकडे येणारी वाहने प्रामुख्याने रेल्वे उड्डाण पुलावरून येत या चौकातून पुढे जातात. याच मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहने देखील मोठ्या प्रमाणावर जातात. त्यातच बोईसर कडील भागात असलेल्या शाळा, महाविद्यालय आणि ITI मुळे दुपार व सायंकाळच्या वेळी येथे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर चौकाचे रुंदीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निधी मंजूर केला आणि नगर परिषदेने 75 लाख रुपयांची निविदा मंजूर करत कामाला सुरुवात केली. या कामामध्ये चौकाच्या परिसरातील अतिक्रमण हटवणे, अनधिकृत बॅनर काढणे तसेच झाडांचे स्थलांतर करणे यांसारख्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. सध्या असलेल्या रस्त्याची रुंदी 3.25 ते 5 मीटरने वाढवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक हा झाईबोर्डी रेवस रेड्डी या सागरी महामार्गाचा महत्त्वाचा दुवा असून पालघर, त्र्यंबकेश्वर, घोटी, सिन्नर या राष्ट्रीय महामार्गाचाही प्रारंभ बिंदू आहे. भविष्यात या चौकाला 22 मीटर रुंदीचा रस्ता करण्याचा मनोदय नगर परिषदेने व्यक्त केलाय. मात्र सध्या उपलब्ध निधीतून डावीकडील वाहनांना सुरळीत मार्ग मिळावा यासाठी प्राथमिक टप्प्यातील कामे हाती घेतली जात आहेत. दरम्यान चौकात एका सामाजिक संस्थेने बसवलेली सिग्नल यंत्रणा हटवून नव्याने काम करण्यात येणार आहे. खोदकाम करून माती मुरुम भरून रस्त्याचे डांबरीकरण केले जाईल. तसेच परिसरातील झाडांची छाटणी आणि स्थलांतरासाठी नगर वृक्ष प्राधिकरणाची परवानगीही घेण्यात आली आहे. या महत्त्वाच्या कामाच्या भूमिपूजन सोहळ्यास नगराध्यक्ष उत्तम घरत, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांच्यासह नगरसेवक आणि नगर परिषद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कामामुळे येत्या काळात पालघर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, मुंबई.